नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी आणि आपण पाहताय कवडचा. मित्रहो, आपण जर रोज वर्तमानपत्र पाहिलं तर त्यामध्ये फसवणुकीच्या घटना आपल्याला दिसतील. रोज एखाद दुसरी कोणत्या ना कोणत्या कारणाने, कोणत्या ना कोणत्या क्लुप्त्याने लोकांना फसवलेलं आपण पाहत असतो. आता तर फसवण्याची स्पर्धा वाढलेली आहे. म्हणजे इथे फसणारे आहेत, पण फसवणारेच पाहिजेत अशी आता परिस्थिती जवळजवळ निर्माण झालेली आहे. भोंदू अशोक खरात यांनी तर कहर केलेला आहे. त्याच्यावर एवढी चर्चा झालेली आहे की आता त्याच्यावर बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही. म्हणजे देवाची, भूतांची, करणी केल्याची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीत्या घातल्या जातात आणि लोकांना फसवलं जातं. तर ह्या फसवण्याचे अनेक प्रकार आहेत आणि हे वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत. कोण सोने पॉलिश करतो म्हणून सांगतो आणि महिलांना फसवतो. कोण पैसे दुप्पट करतो म्हणून सांगतो, त्यात तुम्हाला फसवतो. कोण पैशाचा पाऊस पाडतो म्हणून सांगतो, त्यात फसवणूक केली जाते. काही जण नोटा छापतात बनावट आणि त्या बाजारात खपवून फसवायचा प्रकार करतात. शेअर मार्केटमध्ये सध्या जादा व्याज देतो असं सांगून फसवणूक होत असते. काही मंडळी नोकरी देतो सांगून फसवतात. माझे वरिष्ठाशी चांगले संबंध आहेत आणि तुम्हाला मी नोकरी देतो म्हणून ती 40-50 लाख त्याच्याकडून उकळत असतात आणि हे एकाकडून नाही तर 30-40 लोकांच्याकडून उकळत असतात. काही जण बँकांचे तपशील विचारून फसवत असतात. आता बँका जवळजवळ 2-3 महिन्यातनं एकदा तरी तुम्हाला सूचना करत असतात, मेसेज पाठवत असतात की तुमचे अकाउंटचे तपशील देऊ नका म्हणून. तरी आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यांना तपशील देतो आणि त्यात फसवणूक होत असते. काही जण डिजिटल अरेस्ट तुम्ही झालात म्हणून सांगून फसवतात. तर याच्याबद्दलही पोलिसांनी सांगितलं की डिजिटल अरेस्ट असा काही प्रकार नसतो. तरी त्यात चांगले चांगले लोक फसतात आणि आपली फसवणूक करून घेतात. बुवाबाजी, भानामती यातून मोठी फसवणूक सध्या चालू आहे. लग्न करून एखादी मुलगी घरी येते व रात्रीच सोने पैसे घेऊन पळून जाते. अशा घटनाही आपल्याकडे घडलेल्या आहेत. शेतकऱ्याला तर सारेच फसवत असतात. बरं, आता यामध्ये फसणारा काय अडाणी वर्ग आहे असं नाही, अशिक्षित आहेत असं नाही. शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, सगळे अगदी शिकले सवरलेले आहेत. तरी त्यांची फसवणूक होते आणि ते स्वतःची फसवणूक करून घेतात. म्हणजे आम्ही शिकलो पण सुशिक्षित झालो नाही, समजदार, जागरूक तर कधीच झालो नाही. त्यामुळं आपण जोपर्यंत फसतोय तोपर्यंत फसवणारे राहणार. फसणारे आहेत, आता फसवणारेच पाहिजेत अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. मित्रो, माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.